चंद्रपुर में संभाजी ब्रिगेड की ओर से भी छत्रपति शिवाजी महाराज का पुतला ढहने पर प्रदर्शन किया गया। तो आइए सुनते हैं इस प्रदर्शन के दौरान प्रदर्शनकारियों ने क्या मांग। छत्रपति शिवाजी महाराज के जलदुर्ग सिंधुदुर्ग के पास राजकोट परिसर में स्थित पुतला जो ढह गया है उसका हर तरफ निषेध व्यक्त किया जा रहा है और संभाजी ब्रिगेड की ओर से भी इसका जाहिर निषेध व्यक्त किया गया है। निषेध स्वरूप संभाजी ब्रिगेड के पदाधिकारियों ने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी के पुतले के सामने प्रदर्शन करते हुए राज्य सरकार का निषेध व्यक्त किया। उसके बाद जिलाधिकारी चंद्रपुर को एक निवेदन सौंपा। इस मौके पर संभाजी ब्रिगेड के प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, जिलाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी, महानगर अध्यक्ष विनोद थेरे, प्राध्यापक डॉक्टर योगेश दूधपचारे, राहुल गायकांबड़े, प्रवक्ता डॉक्टर सचिन बोधने, संगठक गजान नागपुरे, महिला आघाड़ी महानगर अध्यक्ष पायल अंदेलवार, जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्ष पल्लवी थेरे के साथ अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। तो सुनिए इस मौके पर संभाजी ब्रिगेड के जिलाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी ने राज्य सरकार को कोसते हुए क्या कहा स्वयं उन्हीं जुबानी। काल सिंधुदुर्ग येथील मालवण या ठिकाणी नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो डिसेंबर महिन्यामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन झाला होता, तो पुतळा काल अचानकपणे कोसळला आणि हा केवळ पुतळाच कोसळला नाही तर या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिताच कोसळली अशी आमची सर्व शिवप्रेमींची भावना आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं हा पुतळा त्या ठिकाणी त्यांच्या देखरेखीखाली उभारला गेला होता। नौदल महाराष्ट्र देशाचं नौदल त्याची देखरेख करत होती। असं असताना देखील केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने केवळ लोकसभा निवडणुकात डोळ्यापुढे ठेवून छत्रपतींच्या नावाचा वापर करण्यासाठी हा निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी बांधला आणि तो कोसळला। याला जो जबाबदार कंत्राटदार आहे, त्याचा शिल्पकार आहे, यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक मंत्री जे आहेत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चंद्रपूर येथे आम्ही निदर्शने आंदोलनं करीत आहोत। जर समजा शासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत तीव्र अशा आंदोलन आम्ही छेडणार आहोत। शासनाने हा इशारा समजून घ्यावा आणि छत्रपतींचा अवमान थांबवावा आणि ज्यांनी अवमान केला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। जय जिजाऊ।